आई फार प्रेम करत असती हो. आई मेली ना, पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई अक्काचं व्यासपीठ असते. आई लंगड्याचा पाय, आई दुधावरची साय. आई ती आई असते, नसते सांभाळणारी दाय. आई गेली ना बाबा. साहेबांना विचारा, त्यांच्या 3 मुली आहेत, त्यांना विचारा आई काय असते. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, तेही ढसा ढसा रडतात. आज किती आई आई केलं आणि किती बाबा बाबा केलं ना साहेब, आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी ती माय तुम्हाला ढसा ढसा रडवेल हो, पण ती माय पुन्हा येणार नाही. स्वामी तिन्ही जगाचा आहे, पण तो आई विना भिकारी आहे. या माय माऊलीला विचारा, माहेरात जर गेला तर माहेरातली माय मरून गेली, माहेरातला बाप मरून गेला. माय असते लय प्रेम करते हो माय. माय मेली ना, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. माय म्हणते, ए बाई, हे लोणचं घेऊन जा, ह्या पापड्या घेऊन जा, ह्या कुरड्या घेऊन जाय, ही डाळ घेऊन जाय, तुझ्या संसाराला का मेलगम आहे. माहेरातली माय भरून द्या. महिला मंडळी, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. 60 वर्षाची माझी माय असून द्या आणि 40 वर्षाची मुलगी असून द्या. 40 वर्षाची मुलगी 60 वर्षाच्या मायला जर भेटायला गेली ना, गळ्यात मिठी माडून धाय मोकलून ढसा ढसा रडते ती माय असते दादा हो. फार प्रेम करत असते माय. आम्ही कीर्तनानं या गावाहून त्या गावाला फिरतो महाराज, फार अनुभव येतो. काही काही वयस्कर माय माऊली आमच्या जवळ येतात, आमच्या गालावून हात फिरवतात आणि ढसा ढसा रडतात. खरंच महाराज, माहिती माय असते. किती वाजता घरी गेल्यानंतर दरवाजा उघडणारी माय असते, लक्षात ठेवा. मुलगी आणि आई दिसायला 2 वेगळ्या असतात हो, पण त्यांचं धड मात्र वेगळं जरी असलं तर हृदय मात्र एक असतं बघा. फार प्रेम करत असते आई. आई कधी कधी सासू होते बघा. आई कधी कधी सून होते. आई कधी कधी आत्या होते. आई कधी कधी मामी होते. कधी कधी शेवटच्या क्षणाला तिला नातवाची आजी होऊन खेळावं लागतं नातवासोबत. हे संसारातलं रणगाडं, हे पात्र त्या आईला फार समजावं लागतं, फार रेखाटावं लागतं. स्वामी तिन्ही जगाचा आहे, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, पण तो आई विना भिकारी आहे. म्हणून आपल्या आईच्या जीवनामध्ये सेवा करा. बाप काय कमी आहे का? बाप तर पडद्याआडचा कलाकार आहे. नारळ घ्या तुम्ही, नारळ दिसायला वरून कडक असेल, पण आतून फोडल्यानंतर गोड अमृतासारखं पाणी देणारा तो बाप असतो, लक्षात ठेवा. लोक म्हणतात बाप निष्ठुर आहे. निष्ठुर नाही बाप. बाप बोलतो, बापाचा स्वभाव तापड आहे. का बोलतो माहिती आहे का बाप मुलांना, मुलीला? बापाला माहित आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलं, पण यदा कदाचित कोरोनासारखी भयान लाट आली, मला जर मरण आलं आणि मी जर मेलो ना, माझ्या लेकरा बाळाने, माझ्या मुला मुलीने ह्या समाजासमोर भीक ना मागू नये, म्हणून बाप बोलत असतो, हे लक्षात ठेवा. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली ना, प्रत्येक सकाळ तुम्हाला जबाबदारीची जाणीव करू देईल, हे लक्षात ठेवा. तुकोबाराय वर्णन करतात, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळून या. एकाएकी केला मिरासीचा धनी, कडे वागुनी भार खांदी. साहेब, तुम्ही एवढा आईच्या निमित्तानं एवढा मोठा कार्यक्रम ठेवला. आज 2 लाख 3 लाख रुपये तुम्ही खर्च केले, एवढे पाहुणे मंडळी जेवणाला बनवलंय, एवढा मोठा थाटामाटामध्ये कार्यक्रम ठेवला. माझ्यासारख्यांना तुम्ही एवढ्या लांबून जालन्याहून आमंत्रित केलं. साहेब, आज तुमची माय हा कार्यक्रम जर पाहत असेल तर त्या माईच्या डोळ्यामध्ये आज ढसा ढसा अश्रू आल्याशिवाय राहणार नाही, ते तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आज साहेबांचे वडील सुद्धा आज ढसा ढसा रडताय. खरोखर बाप असा असतो ना, बापाचं हे पात्र संसारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रेखाटलं जातं. कधी बाप व्हावं लागतं, कधी मुलगा व्हावं लागतं, कधी मामा व्हावं लागतं, कधी चुलता व्हावं लागतं, कधी काका व्हावं लागतं.
वेगवेगळे पात्र त्या बापालाही करावं लागतात. बाप आकाशाच्या उंचीचा बाप असतो. हाडाचे काडं करतो, रक्ताचं पाणी करतो, नेत्राचा दिवा करतो, हाताचा पाळणा करतो आणि तुमचा माझा सांभाळ करतो. तो बाप एकदा गेला ना, महिला मंडळी, माहेरातले मायबाप जर तुमचे मेले ना, दिवाळीच्या सणाचा आनंद तुमच्या जीवनातनं वजा झाला हे लक्षात ठेवा. दिवाळीला नेणारा मुरारी तुमच्या जीवनात निघून गेला बघा. जोपर्यंत मायबाप असतात तोपर्यंत हक्काने त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो, चपला सोडू शकतो उंबऱ्याच्या ठिकाणी. एकदा मायबाप गेलेत ना, माहेरात गेल्यावर फक्त आणि फक्त आपण पाहुणे राहत असतो, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या माईबापाच्या जीवनामध्ये सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा. आणि आज या साहेबांनी मला फोन करून एवढ्या लांबून बोलवलं. साहेब, खरोखर धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, आणि तयाचा हरिक वाटे देवा. झालेली कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर